श्री स्वामी समर्थ. उद्या शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. तर नवरात्र हा सण पूर्णपणे आपल्या देवीचा कुलाचार असतो. तर कुलदेवीसाठी हा सण समर्पित असतो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बऱ्याच जणी, कित्येक महिला ह्या 9 दिवस उपवास करतात. काही जण उठता बसता उपवास करतात, तर काही जण अखंड 9 दिवस उपवास करतात. घरामध्ये अखंड दिवा लावला जातो. आपल्या देवी आईचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त व्हावा, आपल्या घरावर तिचा आशीर्वाद राहावा, आपल्या घराची भरभराट व्हावी, प्रगती व्हावी, यासाठी प्रत्येक स्त्री काही ना काही या 9 दिवसामध्ये सेवा करत असते, उपवास करत असते. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जी देवपूजा आहे ती देवपूजा कशी करावी, घटस्थापना तुम्ही करत असाल किंवा नसाल तरीही देवपूजा कशी करावी, कोणकोणत्या सेवा कराव्यात, या 9 दिवसामध्ये काय करावं काय नाही, याबद्दलची मी माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जर घरातली जी मुख्य स्त्री असते, जी कुलस्त्री असते, जी ती कुलदेवतेची जशी सेवा करते, जसे मनापासून तिचे 9 दिवसाचे व्रत करते, उपवास करते, या 9 दिवसामध्ये देवीचे स्वागत करते, तर अशा घरामध्ये देवीचा अखंड वास राहतो. आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते. या दिवशी नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरामध्ये येत असते आणि 9 दिवस आपल्या घरामध्ये ते सूक्ष्म स्वरूपात ती वास करत असते. त्यासाठी देवीच्या स्वागतासाठी आपल्याला काही कामे करायला हवीत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण छान देवपूजा करायला हवी. भले तुम्ही घटस्थापना करा किंवा नाही करा, कारण की बऱ्याच घरामध्ये घटस्थापना केली जात नाही. तर ही घटस्थापना म्हणजे पूर्णपणे आपल्या कुलदेवाला समर्पित असते. तर प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे काही ठिकाणी घटस्थापना केली जाते, तर काही ठिकाणी केली जात नसते. तर घटस्थापना करा किंवा नाही करा, तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही घराच्या उंबरट्यावरती, मुख्य प्रवेशद्वारावरती काही कामे करायचे. ती अशी की आपण आपला उंबरटा हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीमध्ये गोमूत्र आणि थोडंसं पाणी घालून तुम्ही त्याची एक पेस्ट बनवून त्याने उंबरट्याला लेपन करून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी रांगोळी काढून घ्यायची. तुमच्याजवळ जर घरासमोर जर जागा असेल तर तुम्ही रांगोळी काढून घ्या. हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबरट्याची छान पूजा करून घ्या. हळदी कुंकू धूप दीप ओवाळून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही जर उंबरट्याची पूजा केली तर अशा घरांमध्ये देवीचं आगमन हे नक्कीच होईल. त्यानंतर आपली धन आणि धान्याची देवी म्हणजे आपली अन्नपूर्णा देवी. कित्येक महिलांचा जास्तीत जास्त वेळ जातो तो आपल्या स्वयंपाकघरामध्ये. तर आपल्या हातामध्ये देखील, महिलेच्या हातामध्ये देखील अन्नपूर्णेचा वास राहावा, त्यासाठी आपण अन्नपूर्णेची पूजा आणि अन्नपूर्णेचे स्वागत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायला विसरायचं नाही. तुम्ही तुमचं स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये एक ओल्या कुंकवानी स्वस्तिक बनवायचा आहे. स्वस्तिकच्या शेजारी 2 दांड्या देखील काढायच्या आहेत. तुम्ही स्टोववरतीही असं स्वस्तिक बनवू शकता, किचनच्या भिंतीवरती देखील असं स्वस्तिक बनवू शकता. स्वस्तिकला हळदी कुंकू वाहायचं आहे. त्यानंतर एक फूल वाहायचं आहे. स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत व्हिडिओ दाखवली आहे, त्या पद्धतीने तुम्ही स्वस्तिक बनवू शकता. आपल्या घरावरती अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहावा, घर हे धनधान्याने कायम भरून राहावं, त्यासाठी अन्नपूर्णेची पूजा करायची आपण विसरायचं नाही. कारण की अन्नपूर्णेच्या कृपेने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्यासाठी आपण अन्नपूर्णेची पूजा करायची. तर स्टोवची पूजा झाल्यानंतर आपण एक दिवा किचनमध्ये अवश्य लावावा. दिव्याची वात, दिव्याचे तोंड हे उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे, म्हणजे आपली प्रगती ही उत्तरोत्तर होत राहते. दिव्याला हळदी कुंकू पुष्प वाहून घ्यायचं. अशी आपण अन्नपूर्णेची सेवा करायची, अन्नपूर्णेची पूजा करायची, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो. तर त्यातलंच एक म्हणजे अन्नपूर्णा देवी. तर अन्नपूर्णा देवी ही प्रत्येक महिलेमध्ये आहे. तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा आहे. तिच्यामुळे सगळ्यांना पोटभरीचं जेवण मिळतं. त्यासाठी महिलेचा अपमान कधीही करू नये. तर तुम्ही नवरात्रीच्या काळातच नव्हे तर इतर काळात देखील महिलेचा आदर करायला शिका आणि अशी आपण अन्नपूर्णेची पूजा करायची. त्यानंतरचं महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपलं मुख्य प्रवेशद्वार आहे ते आपण स्वच्छ करून
करून घ्यायचं आहे आणि तिथे आपण ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे। तर मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही शुभ लाभ किंवा स्वस्तिक अशी चिन्ह लावलेली असतील तरी देखील ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक नक्की काढा। त्यामध्ये माता लक्ष्मीला देवीला आकर्षित करण्याची शक्ती असते। स्वस्तिकला हळदी कुंकू पुष्प वाहून आपण धूप दीपनं ओवाळून घ्यायचं आहे। तर ह्या काही सेवा आहेत त्या आपण देवपूजेच्या अगोदर करायच्या आहेत। तर घटस्थापनेच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये देवीचं स्वागत करण्यासाठी या सेवा तुम्ही नक्की करा। त्यानंतर आपण घरामधले जे काही देव आहेत त्या देवांना आपण पंचामृताने स्नान घालायचं आहे। तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे। या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी जे देव असतात ते घटी बसवले जातात। तर काही ठिकाणी काय असतं घटस्थापना केली जाते, तर ज्या ठिकाणी घटस्थापना केली जात नाही ना तर ते रोज पूजा करतात का? तर बरेच जण असे आहेत की जे नवरात्रीमध्ये 9 दिवस पूजा केली जात नाही, फक्त 9 दिवस देव घटी बसवले जातात, पूजा केली जात नाही म्हणजे फक्त आंघोळ घातली जात नाही आणि तुम्ही दुसऱ्या तुमच्या सेवा करू शकता। तर बऱ्याच घरांमध्ये देव घटी बसलेले असतात, तर काही ठिकाणी फक्त देवीचे टाक बसवले जातात किंवा कुलदेवताचा टाक बसवला जातो आणि इतर देवांना स्नान घातलं जातं। तर हे पूर्णपणे तुमच्या कुळाचारावर अवलंबून आहे। पिढ्याने पिढ्या तुमच्या घरामध्ये तुमच्या घराण्यामध्ये ज्या प्रकारे केलं जातं त्या प्रकारेच तुम्ही करायचं आहे। उगाच याचं ऐकून त्याचं ऐकून किंवा यांची पद्धत मला खूप छान वाटली, मला ती पटली म्हणून ती करावी असं नाही। आपल्या कुळाचारामध्ये आपल्या घराण्यामध्ये ज्या प्रकारे केली जाते त्याच प्रकारे तुम्ही घटस्थापना करायची आहे। तुम्ही घटस्थापना करत नसाल, तुमच्या घरामध्ये देवांना रोज स्नान घातलं जात असेल तर तुम्ही नक्की घाला। आमच्याकडे रोज स्नान घातलं जात नाही। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंचामृताने देव स्वच्छ स्नान घातलं जातं, देवांना अंघोळ घातली जाते आणि विड्याच्या पानावरती देव विराजमान केले जातात। त्यानंतर देव घटी बसतात आणि 9 दिवस ते देव हलवले जात नाही, देवांना स्पर्श केला जात नाही। फक्त आपण देवांना धूप दीप आरती करू शकतो, तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता। तर अशा काही सेवा करायच्या आहेत, परंतु देव हलवले जात नाही, देव घटी बसलेले आहेत असं सांगितलं जातं। तर पहिल्या काळापासून हीच पद्धत आहे, तीच पद्धत आपण पुढे देखील फॉलो करायची आहे। तुमच्याकडे जर देवांना रोज आंघोळ घातलं जात असेल तर तुम्ही नक्की आंघोळ घाला, पण आमच्याकडे आंघोळ घातलं जात नाही, फक्त पूजा केली जाते। तर त्यासाठी पहिल्या दिवशी आपण देवीची जी घरामध्ये जे काही देव आहे त्यांना आपण पंचामृताने स्नान घालायचं आहे, कारण की यानंतर 9 दिवस देव हलवले जाणार नाही। त्यासाठी आपण घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वागतासाठी सगळ्या देवांना आपण पंचामृताने स्नान घालायचे। पंचामृताने सगळे देव आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत। प्रत्येकाचा कुळाचार हा वेगवेगळा असतो, त्यासाठी आपल्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही करू शकता। तर तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीही तुम्ही घरामध्ये कलश स्थापना करू शकता। प्रत्येकाच्या घरामध्ये कलश हा आवर्जून असावा, तुम्ही कलश स्थापना नक्की करा। तुम्ही घटस्थापना केली नाही तरीही चालेल, तर तुम्ही कलश स्थापना करू शकता। कलश स्थापना करत असताना तुमच्याजवळ अगोदरच तुम्ही जर कलश स्थापना तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तर तुम्ही तो जो कलश आहे तो पाण्याने भरलेला कलश तुम्ही स्वच्छ करू शकता, त्यामधलं नारळ बदलू शकता किंवा त्यामधलं सुपारी नाणं बदलू शकता, तांदूळ बदलू शकता। पुन्हाने आपण या दिवशी स्थापित करायचं आहे। तर स्वच्छ करून घ्यायचा कलश आणि तो स्थापित करायचा। ज्यांनी घरामध्ये कलश स्थापना केलेली नाही त्यांनी या दिवशी आवर्जून कलश स्थापना करावी। या दिवशी तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश स्थापना करायची आहे। कलश स्थापना करण्यासाठी तुम्ही तांब्याच्या पितळेची अशी एखादी प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही चांदीची प्लेट घेऊ शकता, त्यामध्ये धान्य भरून घ्यायचं आहे। धान्यामध्ये तांदूळ भरलेले असावेत, गहू घेतले तर चालतील पण जास्त करून तुम्ही तांदळाचा वापर करा, कारण की माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे तांदळाचं आहे, त्यासाठी तुम्ही तांदूळ वापरू शकता। त्यानंतर तांबे आपण स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक आणि 5 हळदी कुंकवाची बोटे उठवून घ्यायची आहेत। कलशाच्या गळ्याला लाल धागा बांधायला विसरायचं नाही। त्यानंतर कलशामध्ये गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचे, त्यामध्ये एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, अक्षदा आणि 1 फूल घालायचं आहे। त्यानंतर आपण कलशावरती 1 नारळ ठेवायचं आहे। कलशामध्ये तुम्ही 5 आंब्याची पाने किंवा 5 विड्याची पाने घालू शकता। तर अशी कलश स्थापना आपण करायची। तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल, तुम्ही देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना नक्की करा, कारण की घरामध्ये जी वाईट नजर, करणी बाधा
कित्येक वाईट शक्ती, नकारात्मकता जी काही असते ती ह्या कलशामध्ये शोषली जाते. आपल्यावर येणारं प्रत्येक संकट ह्या कलशाच्या पाण्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि आपल्याला त्यांच्यापासून वाचवलं जातं. हे कलशाचं काम आहे आणि हा सौभाग्य देणारा मंगल कलश आहे. आपल्या अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी किंवा आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून देखील हा मंगल कलश ठेवला जातो. त्यासाठी घरामध्ये मंगल कलश आवर्जून असावा. नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगल कलश नक्की स्थापन करा. मंगल कलशालाही आपण हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळून घ्यायचे. हा कलश तुम्ही देवघरामध्ये तुमच्या कुलदेवताच्या उजव्या साईडला ठेवू शकता. देवघरामध्ये जागा नसेल, देवघराच्या समोर तुम्ही उजव्या साईडला एखाद्या चौरंगावरती वगैरे ठेवू शकता. तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता. तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर तुम्ही एखादा संकल्प घेऊन देवी आईसमोर अखंड दिवा नक्की लावा. तुम्हाला जर काळजी घेणं शक्य असेल, 9 दिवस तुम्ही त्याची काळजी घेऊ शकत असाल तर अखंड दिवा तुम्ही लावू शकता. यासाठी घटस्थापना केली नाही काही हरकत नाही. तुम्ही अखंड दिवा आणि कलश स्थापना घरामध्ये करायचे. तर ह्या काही सेवा आहेत. अशी देवपूजा तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नक्कीच करा. देवीचा वास तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी राहील.